नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के नागपुर से। शासकीय उच्च स्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान इंदौरा नागपुर में संविधान मंदिर का उद्घाटन। कौशल रोजगार उद्यमिता और नवाचार विभाग की ओर से भारत के महामहिम माननीय द्वारा मुंबई के सरकारी एल्फिंस्टन स्कूल में संविधान मंदिर का उद्घाटन किया गया। उपाध्यक्ष श्री जगदीश धनखड़ द्वारा किया गया। इसी प्रकार महाराष्ट्र के सभी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानों में संविधान मंदिर का वर्चुअल उद्घाटन किया गया। आईएमसी अध्यक्ष माननीय द्वारा शासकीय उच्च स्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान इंदौरा नागपुर में संविधान मंदिर का उद्घाटन रत्नाकर राव साहब एवं माननीय इसका आयोजन नगर परिषद प्रशासन के उपायुक्त सुमित्रा ढोके की उपस्थिति में और संस्थान के प्राचार्य केतन कुमार सोनपिपरे की अध्यक्षता में किया गया। प्रत्येक भारतीय को संविधान का अध्ययन करना चाहिए, उसकी विभिन्न धाराओं का अध्ययन करना चाहिए। भारतीय संविधान का अध्ययन कर अपने अधिकारों, कर्तव्यों और जिम्मेदारियों को जानना भी चाहिए। महाराष्ट्र नागपुर से सतीश पारधी की रिपोर्ट। उपराष्ट्रपती माननीय धनखड़ साहब यांनी भारतीय संविधानाचे मंदिर म्हणून जो स्तुत्य कार्यक्रम सुरू केला तो खरोखरच खूप अभिनंदनास्पद आहे। कारण या देशामध्ये जे भारताचं संविधान आहे ते आम्ही स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे, म्हणजे आम्ही भारताचे लोक। त्यामुळे हे जे संविधान आहे हे संविधान एक मंदिर नसून हा तुमचा आणि आमचा आत्मा आहे। ज्या मंदिरामध्ये आपण ईश्वराची पूजा करतो त्याचप्रमाणे आज या भारतीय संविधानाचं आपण प्रत्येक नागरिकांनी त्याचं पान आणि पान आत्मसात करायचं आहे। आणि त्या संविधानामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे, मग ते आपले मूलभूत अधिकार असो की आपल्या त्या जबाबदाऱ्या असो, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी अंगीकृत करायच्या आणि प्रत्येक येणाऱ्या पिढीला हे भारताचं संविधान आपल्याला जसंच्या तसं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे। या भारतीय संविधानामध्ये आपल्या सर्वांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे दिलेलं आहे आणि याच समतेनं, याच समानतेनं, कुठल्याही विषमता न बाळगता आपल्याला प्रत्येकासोबत बंधुभावाने वागायचं आहे, प्रत्येकासोबत एकात्मतेने राहायचं आहे। कारण भारत देश हा विविधतेने नटलेला आहे। भारतामध्ये विविध जाती, विविध भाषा, विविध प्रांत अशा विविधतेने नटलेल्या देशामध्ये आपल्याला सर्वांप्रती बंधुत्वानं, समतेनं वागायचं आहे। आणि ही जी समतेची, बंधुत्वाची आणि एकात्मतेची जी शिकवण आहे, जे भारतीय संविधानाचं तत्व आहे, जे भारतीय उद्देश पत्रिकेचा सार आहे, तो आपल्याला पिढ्यानपिढ्या तशाच पद्धतीने पुढे त्याचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे। मी या सर्व भारतीय जनतेला या संविधान मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। जय भारत, जय संविधान। त्यांच्या हस्ते मुंबईला एल्फिंस्टन कॉलेजमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। त्याचसोबत महाराष्ट्रातल्या तमाम आणि सर्व ITI मध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। ह्या प्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो। विशेष ह्या वर्षी भारतीय संविधानाचे 75 वर्ष होत आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आणि भारतातील तमाम जनतेने संविधान म्हणजे काय, संविधानाची उद्देशिका काय, ते काय संविधान काय, त्याच्या प्रती एक कमिटमेंट करून संविधान आपण स्टडी करूया। स्टडी केल्यानंतर संविधानामध्ये काय आहे, सुरक्षा आहे, सेफगार्ड आहे, अधिकार आहे, राईट्स आहे, ड्युटीज आहे, हे सगळे महत्वाचे आहे। आणि ह्या भारताने मागच्या 75 वर्षामध्ये काय प्रगती केलेली आहे आणि केलेली प्रगती समोरच्या पिढीला आपण कसं न्यावं, ते संविधानिक अधिकाराचा वापर करून त्याच्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी सामाजिक जबाबदारी समजून, पेबॅक टू द सोसायटी समजून एक संविधानाची स्टडी करावी आणि स्टडी केल्यानंतर त्याचं एनालिसिस करावं आणि माझ्या येणाऱ्या पिढीला मी चांगलं काय देऊ शकेल
याच्यासाठी आपली माझीच भूमिका काय, माझी जबाबदारी काय, ही नैतिक जबाबदारी आहे प्रत्येक भारतीयाची. आणि प्रत्येक भारतीयाने अभ्यासावं, संविधान अभ्यासावं, त्याचे अनालिसिस करावं आणि चांगल्या गोष्टी समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा. जसं 51 आर्टिकल असं म्हणतं, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये सायंटिफिक रिसर्च ॲटिट्यूड, वैज्ञानिक दृष्टिकोन राबवून भारताच्या प्रत्येक नागरिकामध्ये वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून समर्पक भावनेने भारत विकसित झाला पाहिजे असे प्रत्येक व्यक्तीने जर आपण मनामध्ये निर्धार केला तर निश्चितच भारत जगाच्या पाठीवर एक मोठा राष्ट्र बनेल आणि विकसित राष्ट्र म्हणून भारताचं नाव जगाच्या पाठीवर होईल. त्याच्यापुढे प्रत्येक व्यक्तीने संविधानाची स्टडी करावी, त्याचं अंमलबजावणी करावं आणि त्याच्यासाठी लागणारी जी स्टडी आहे, रिसर्च पडला. जसं आपण पाहता संविधान सभा आहे, संविधान सभेचे होतं की चर्चेमध्ये प्रत्येक महापुरुषांनी काय काय चर्चा सांगितलेली आहे ते सगळं जर आपण स्टडी केलं तर निश्चितच संविधान आपण साक्षर बनवू शकतो आणि भारताला आपण संविधान साक्षर बनवू शकतो एवढा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आजच्या दिवशी सगळ्या जनतेला, ITIच्या विद्यार्थ्यांना, सगळ्या स्टाफला, विद्यार्थ्याला आणि सगळ्या बंधूंना एक शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.